डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य व आंबेडकरी विचारसरणीच्या लोकांच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप दिलीप नेवे विरुद्ध गुन्हा दाखल। योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेपूर्वी दिलीप नेवे नामक फेसबुक अकाउंटद्वारे एक अपमानास्पद पोस्ट शेअर करण्यात आली। या पोस्टमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोटी, अपमानास्पद व तथ्यहीन माहिती होती, ज्यामुळे सामाजिक एकोपा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली। दिलीप लक्ष्मण नेवे राहणार भाट गल्ली चोपडा याने पुष्पराज त्रिपाठी नामक फेसबुक अकाउंटवरून उक्त पोस्ट शेअर केली असल्याचं सांगण्यात आलं। या प्रकरणी फिर्यादी अनिता कैलास बाविस्कर वय 42 वर्ष, गृहिणी, पंचशील नगर चोपडा याने 3 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:48 पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 1/2026 भारतीय न्याय संहिता कलम 196(1) अ 353(2), 356(2), 356(3) अंतर्गत दाखल करण्यात आला। तसेच सदर प्रकरणात संशयित आरोपी दिलीप लक्ष्मण नेवे याला अटक करण्यात आलेली नाही। पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस स्टेशन चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत। प्रकार असा घडलेला आहे की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्या पोस्ट 1 जानेवारीपासून व्हायरस होत आहेत। तर त्यामध्ये पुष्पराज त्रिपाठी यांनी उत्तर प्रदेशातील यांनी एक पोस्ट फेसबुक मीडियावर जाहीर केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजांची चपराशी करत होते, अशा त्यांच्यावर कलंक आणि त्यांचा अपमान करून म्हणजे खोटा इतिहास या फेसबुकवर या भारतामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। आणि पुष्पराज त्रिपाठी यांचं जे फेसबुकवर पोस्ट होती, हीच पोस्ट दिलीप नेवे या मनवादी या RSSच्या पिल्लूने चोपडा शहरातील राहणारा याने हीच पोस्ट चोपडा शहरामध्ये सर्व ग्रुपवर प्रसार केलेला आहे। आणि या ठिकाणी पंचशील नगर, गौतम नगर, पूर्ण समस्त चोपडा शहरातील आमचे भीमसैनिक, भीम अनुयायी या ठिकाणी जेव्हा हे माहीत पडलं व्हॉट्सअपवर की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद असे फेसबुकवर जाहीर करण्यात आलेलं आहे। हे प्रथम अनिताबाई कैलास बाविस्कर यांनी बघितलं आणि हे समाजामध्ये सांगितलं की बुवा अशा प्रकारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानाचा आणि चुकीचा इतिहास या चोपडा शहरामध्ये प्रचार होतो आहे। म्हणून ह्यासाठी या चोपडा शहरामध्ये साळवे साहेब, PI साहेबांना आम्ही सर्व भीमसैनिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। आणि अशाच प्रकारे जरी बाबासाहेबांचा अपमान होत असेल, भारतीय घटनेचा किंवा संविधानाचा अपमान होत असेल, तर भीमसैनिक या भारतामध्ये कधीही अशा प्रकारे अपमान सहन करणार नाहीत। ज्या प्रकारे अनिल मिश्राने सुद्धा ग्वाल्हेरमध्ये बाबासाहेबांचे प्रतिमेचे पोस्टसुद्धा पेटवली होती। म्हणजे यांना संविधान नको आहे, यांना लोकशाही नको आहे, यांना हुकुमशाही, हिटलरशाही हवे। म्हणून अशा मोदी सरकार आणि या सरकाराचा आम्ही धिक्कार करतो की ज्या लोकशाही या शांततेने नांदू शकत नाही, सर्व जाती धर्मांच्या ह्या लोकशाहीला ते नांदू शकत नाही, संघटित करू शकत नाही, मैत्रीभाव निर्माण करू शकत नाही। जर अशा प्रकारे असा सरकार जर अशा मूर्ख लोकांवर ज्या संविधानाचा अपमान करत असेल किंवा संविधान निर्मात्यावर अपमान करत असतील, तर अशांवर जर कारवाई करत असेल तर या सरकाराचा आम्ही धिक्कार करतो। जर करायचंच असेल या मोदी सरकाराला, तर त्या RSS या भारतीय संविधानाच्या चौकटीत त्यांचा लेखाजोखा नाही आहे किंवा संविधानाच्या विरोधामध्ये काम चाललेलं आहे, तर या RSSला बंदी घालावी, या RSSला थांबावं की या संविधानावरच हे लोकशाही राज्य चालेल, लोकांचं कल्याण होईल, लोकांचं हित होईल, असं मी भन्ते नागसेन या चोपडा शहरामध्ये जाहीर आवाहन करतो। जर अशा प्रकारे जर काल उठून
जर ह्या नेव्हे व्यक्तीला जर कडक कारवाई झाली नाही, 196 कलम यांच्या लावण्यात आलेला आहे. आमचा तर समाजाचा भीमसैनिकांचा आग्रह आहे की यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट, ज्या प्रकारे अनिल मिश्रावर ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, SC ST जे ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच प्रकारे याच्यावर सुद्धा हे गुन्हा दाखल करण्यात यावं. कारण की असा पुन्हा या शहरांमध्ये किंवा भारतामध्ये असे जातीय तीळ निर्माण नाही झालं पाहिजे. सर्व संगोपाने, सर्व एकतेने, मैत्रीने, प्रेमाने राहिले पाहिजे लोक, सर्व जाती धर्माचे. असे कोणी जातीयता निर्माण नाही करावी, यासाठी कडक कारवाई या चोपडा शहरातील आणि शासनाने करावी असे आम्ही आवाहन करतो. आणि जर या ठिकाणी जर कारवाई कडक नाही झाली तर आम्ही जळगाव जिल्ह्यातील कलेक्टर असतील किंवा त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी भीमसैनिकांचा लाखोने मोर्चा काढू. आता भीमसैनिक जागृत झालेले आहेत. क्रांती त्यावेळेस झाली, प्रतिक्रांतीही बाबासाहेबांनी केली, परंतु आता जातीयता मुळीच चालणार नाही, अन्य अत्याचार मुळीच चालणार नाही असं मी भंते नागसेन या चोपडा शहरामध्ये जाहीर आवाहन करतो. मी भंते नागसेन चोपडा शहरातील वराड गावामध्ये या ठिकाणी राहतो आणि अशी अशांतता मुळीच आम्ही खपवून घेणार नाही. यासाठी सर्व शासकीय लोकांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कडक कारवाई करावी असे आम्ही भीमसैनिकांकडनं आवाहन करतो. जय संविधान. आपलं नाव काय? आणि अपप्रचार या मनुवादी RSSच्या पिट्टूने जे काही या फेसबुकवर जो त्रिपाठी आहे आणि त्रिपाठीला या फेसबुकचं जे लिहिलेलं बाबासाहेबांच्या अपमानित पोस्ट ज्या चोपडा शहरातील या RSSच्या पिट्टूने, मनुवादीने जे काही चोपडा शहरामध्ये ज्या भीमसैनिकांचं जो अपमान केलेला आहे आणि शेअर केलेला आहे, ते बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं नाही आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे, इंग्रजाने बाबासाहेब चाटू होते असे इतके अपमानिस्पद जर बाबासाहेबांचा अपमान करत असेल तर हे सरकाराचा मी धिक्कार करतो. या मनुवादी सरकारचा धिक्कार करतो, RSSचा धिक्कार करतो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार यांचा असा अपमान होत असेल तर या लोकशाही राज्यामध्ये असं कधीही खपून घेणार नाही. आणि अशा प्रकारे समाजामध्ये तड निर्माण करणं, समाजामध्ये, गावागावांमध्ये, शहरांमध्ये वादविवाद, जातीयता निर्माण करणे, भांडण निर्माण करणे, असा जर पोस्ट शेअर होत असेल तर या शासनाला पुढे भरपूर काही या भारतामध्ये संघर्ष करावा लागेल. कारण आज या भीमा कोरेगाव दिनानिमित्त जे या वीर सैनिकांचं सुद्धा पोस्टरसुद्धा अपमानित करण्यात येत आहे. म्हणून असं जर होत असेल तर पुढे आमचा समाज हा बाबासाहेबांच्या विचारावर चालेल. क्रांती आणि प्रतिक्रांती आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे. शेवटी आम्ही गुलाम म्हणून जगणारे नाही आहेत. म्हणून शेवटी आम्हाला जे जे हातामध्ये घेता येईल आणि ते घेऊन आम्ही पुन्हा या मनुवादीला आम्ही धडा शिकवण्याचं काम, या RSSला धडा शिकवण्याचं काम आम्ही भीमसैनिक या भारतातले करतील अशी आम्ही या चोपडा शहरामध्ये जे साळवे साहेब आहेत यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. यांनी या तालुक्यामध्ये शांतता निर्माण करावी आणि जे काही या चोपडा शहरातील मनुवादी व्यक्तीने जे पोस्ट शेअर केलेले आहे, बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे, या मनुवादी व्यक्तीवर कडक कारवाई करावी. नाहीतर अन्यथा जळगाव शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये पुन्हा असं भीमसैनिकांचं आंदोलन हे पेटेल. आणि त्यामुळे आज चोपडा शहरामध्ये साहेबांनी याच्यावर लवकर कारवाई करावी असे आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे. यांनी हे लवकरात लवकर करावी आणि आमचे सर्व समाज बांधव या ठिकाणी भीमसैनिक या क्रांतीने, प्रतिक्रांतीने ह्या ठिकाणी जागृत झालेले आहेत. म्हणून साहेबांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे त्यांना आम्ही बाप म्हणतो, आमचे दैवत, अशा दैवताच्या याच्यावर कोणी आरामखोर, जातीवादी असा अपमान करत असेल तर अशा
हरामखोराला आपण तात्काळ या ठिकाणी त्याच्यावर कडक अशी कारवाई करून त्याला या ठिकाणी आपण अटक करावी अशी आम्ही सर्व आणि अट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यावर दाखल करून आपण या ठिकाणी आमच्या सर्व समाज बांधवांच्या भावना जाणून आपण अशा हरामखोरावर जातीवादी माणसांवर आपण कडक अशी कारवाई करा अशी आम्ही असं आपल्या समाजाकडून आम्ही विनंती करतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा, जळगाव.